नमस्कार, मी प्रदीप कदम. आपण पाहताय LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अमेरिका पुन्हा हादरली. व्हाईट हाऊस जवळ गोळीबाराची घटना. 20 ते 30 गोळ्या झाडल्या. सिक्रेट सर्व्हिस कडून तातडीने परिसर सील. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. महिला बाल विकास विभागात मोठी खळबळ. खासगी सचिवावर गंभीर आरोप. रोहिणी खडसेंचा आदिती तटकरेंवर निशाणा. बदल्यांच्या रॅकेटचा आरोप. CMOकडे तक्रार दाखल. साताऱ्याच्या सुदेशना शिवनकरनं पदकावलं सुवर्णपदक. देशातील वेगवान धावपट्टू म्हणून नोंद. जपानमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी तिची निवड. पंजाब किंग्सचा लखनौ सुपर जायंटवर 7 गडी राखून विजय. श्रेयस अय्यर आणि प्रभास सिमरन सिंग चमकले. लखनौनं दिलेल्या 197 धावांचे आव्हान पंजाबनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा करत सहज केले पूर्ण. कसारा कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा. तब्बल 1 ते 1.5 तास लोकल सेवा विस्कळीत. पॉवर सप्लाय बंद पडल्यानं पहाटेची लोकल सेवा ठप्प. बुलढाण्याच्या मेहकरमधील लक्ष्मीनारायण नगर भागात घरफोडी. अंमलदारावर जीवघेणा हल्ला. अट्टल चोरट्यांच्या 24 तासात आवळल्या मुसक्या. अक्कलकुवाच्या सोरापाडा गावात विनापरवाना पेट्रोलचा साठा करून बाजारभावापेक्षा अधिक दरानं विक्री. 197 लिटर अवैध पेट्रोल जप्त. अक्कलकुवा पोलिसांची कारवाई. गुन्हा दाखल. वाठार पोलिसांची दमदार कारवाई. घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद. चोरीतील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम केली हस्तगत. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जाच्या नैराश्यातून गळफास. 4 दिवस मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत. सांगलीमध्ये पोलिसांचाच फ्लॅट चोरट्यांनी फोडला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी 3 फ्लॅट फोडले. 3 फ्लॅटमधून 21 तोळ्या सोन्यासह लाखोंची रोकड लंपास. या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा LS मराठी.